नोव्हेंबर 2025 पासून लागू झालेले 4 राष्ट्रीय कामगार कायदे आणि 1 एप्रिल 2026 पासून लागू होणारा नवीन आयकर कायदा 2025 देशातील प्रत्येक उद्योगासाठी मोठा इशारा ठरलाय। वृत्तसंस्था ANIच्या अहवालानुसार वेळेत या नियमांचं पालन न केल्यास कंपन्यांना मोठ्या दंडासह कायदेशीर अडचणींना सामोरे जावं लागू शकतं। त्यामुळे 2026 हे वर्ष पेरोल रिफॉर्मचं वर्ष मानलं जात आहे। सर्वात मोठा बदल म्हणजे 50% मूळ वेतनाचा नियम आता कर्मचाऱ्याचा बेसिक पगार महागाई भत्त्यासह CTCच्या किमान 50% असणं बंधनकारक आहे। यामुळे PF, ESI, ग्रॅच्युइटी आणि ओव्हरटाईमची रक्कम वाढणार आहे। ज्या कंपन्यांची वेतन रचना कमी बेसिक आणि जास्त भत्त्यांवर आधारित आहे त्यांना ती तातडीने बदलावी लागेल। 1 एप्रिल 2026 पासून नवीन आयकर कायदा लागू होणार असून TDS गणना फॉर्म 24Q आणि फॉर्म 16 यामध्ये बदल होतील। सर्व पेरोल सिस्टीम अपडेट करणं आवश्यक ठरेल। नवीन नियमांनुसार कर्मचारी कंपनी सोडल्यास त्याचा शेवटचा पगार 2 कामकाजाच्या दिवसात देणं बंधनकारक असेल। तसेच सर्व वेतन आणि उपस्थिती नोंदी डिजिटल स्वरूपात ठेवणं आता अनिवार्य आहे। उल्लंघन झाल्यास 3 लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे। फिक्स टर्म कर्मचाऱ्यांनाही आता 1 वर्षाच्या सेवेनंतर ग्रॅच्युइटीसह सर्व वैधानिक लाभ मिळणार आहेत। तज्ज्ञांच्या मते नियमांचं पालन न करणं हा आता सर्वात महागडा पर्याय ठरू शकतो। त्यामुळे कंपन्यांनी तातडीने तयारी करून नवीन कायद्यानुसार स्वतःला सज्ज करणं गरजेचं आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, मुंबई।